हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. तर आजचं एक क्वेश्चन टिपिकल आहे. टिपिकल म्हणजे थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन टाईप की आहे, कारण की यात लिहायची पद्धत इम्पॉर्टंट आहे. जसं आता इथे समजा 6 9 आणि 6 असं काही ते दिलं आहे. 6x + 9y + 6 आणि राईट साईडला 2x + 3y - 1 असं काहीतरी दिलेलं आहे. होऊ शकते की क्वेश्चन तुमच्याकडे असे राहू शकते की ax + by + c नंतर dy/dx इक्वल्स टू आणखी इकडे काहीतरी hx + ky + l असं काहीतरी राहू शकते. ते या टाईपचा क्वेश्चन आहे. तर आधी क्वेश्चन सॉल्व करायचे ते आपण dy/dx लिहून बघू काय आहे तर. सो dy/dx आपल्याकडे आहे. ही पूर्ण टर्म खाली डिवाईडमध्ये जाईल. तर 2x + 3y - 1 ही पूर्ण टर्म जेव्हा डिवाईडमध्ये आली तर 6x + 9y + 6 झालं. आता बघा, हे जर आपलं इक्वेशन असेल की a1x + b1y + c1 इक्वल्स काही पण, आणि इथे असेल a2x + b2y + c2 इथे काहीतरी व्हॅल्यू असेल. तर जर आपण याचा रेशो काढून बघितला की a1/a2 आणि b1/b2 याचा काही रेशो आहे एकदा चेक करून बघितलं तर a1/a2 किती आहे आपला, हा a1 आहे समजा 2, a2 किती आहे 6, b1 किती आहे 3, हा झाला 9, हा रेशो झाला 1/3 आणि हा पण झाला 1/3. ज्यावेळेस हा रेशो इक्वल असते ना त्या टाईमला आपण त्याला काय करू शकतो की ही जी आतमधली व्हॅल्यू आहे ax + by याला आपण ॲज अ व्ही पुट करू शकतो. सो देअरफॉर लेट्स पुट 2x + 3y = v. याला जर v पुट केलं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढून बघा काय भेटेल तर. सो dv/dx जर आपण काढतो म्हटलं तर काय झालं, 2xचा डेरिव्हेटिव्ह 2च झाला +3 × yचा dy/dx मिळाला आपल्याला. राईट. आपल्याला dy/dxचा आन्सर पाहिजे. सो dy/dx काढायचं असताना हा पहिले 2 इथे सबट्रॅक्शनमध्ये आला, dv/dx -2 आणि हा 3 डिवाईडमध्ये. सो 1/3 असं काहीतरी मिळालं आहे. थोडंसं कॉम्प्लिकेटेड, बस हे एकच सबस्टिट्यूशन महत्त्वाचं आहे. मग याच्यासमोर आपलं इक्वेशन काय बनलं, dy/dx लेफ्ट साईडला आहे. dy/dxच्या ठिकाणी काय आलं आपलं 1/3 dv/dx -2 = आता हे जे 2x + 3 आहे, 2x + 3y याची व्हॅल्यू किती ठेवली आहे आपण, v ठेवली आहे, v-1. इथून बघा, इथून जर समजा मी 3 कॉमन काढला तर हा पण 2x + 3y बनते. ठीक आहे, राईट साईडला टच नाही करत मी, यालाच टच करतो फक्त. तर हा झाला 3 × v आणि +6. ओके, नाईस काम आहे, एकदम सिम्पलचं. आता त्याला सॉल्व करूया आपण. हा 3 डिवाईडमध्ये तिकडे जाऊन मल्टिप्लायला जाईल. सो dv/dx -2 = 3 वरती मल्टिप्लायला आला v-1 डिवायडेड बाय 3v + 6. बघा किती सोपं काम होतं आहे. 3v - 1 तसाच ठेवतो. इथलं पण 3 कॉमन काढून घ्या, तुम्हाला मिळणार v + 2, 3 आणि 3 कॅन्सल. एकदम सिम्पलचं काम होत चाललं आहे. राईट, इझी काम आहे. तो आपल्याला मिळाला आहे dv/dx. हा -2 राईट साईडला पाठवतो तर v-1 अपॉन v + 2च्या राईट साईडला येऊन तो +2 झाला. क्रॉस मल्टिप्लाय करा, हा झाला v-1. 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 × v, सो 2v आणि 2 × 2 4 डिवायडेड बाय v + 2. सो dv/dx = 2v आणि 1v मिळून झाला 3v. ठीक आहे, 4मधून 1 गेलं तर आणखी 3 डिवायडेड बाय v + 2. एकदम सिम्पलचं काम आहे. आता तर काही मोठी गोष्ट करायची गरज नाही. काय सिम्पल करू शकतो आपण, हे पूर्ण व्हीचं फंक्शन आहे, इकडे एक्स आहे, बस इंटरचेंज करा. सो v + 2 इकडल्या साईडला आलं तर मल्टिप्लायमध्ये गेला आणि 3v + 3 हे v सोबत आलेलं आहे आणि हा dx राईट साईडला काहीच नाही तर 1 आहे इथे. ठीक आहे, किंवा आपण एक थोडंसं आणखी सिम्प्लिफाय करू. इथून जर 3 कॉमन काढला मी तर v + 2 हा झाला v + 1, इथे निघाला 3 कॉमन, हा झाला इंटू dv = 1 dx आणि ह्या 3 डिवाईडचा इकडे मल्टिप्लायला घेऊन आलो. v + 2 v + 1 dv हा 3 टाइम्स dx. तर बेसिकली आपण काय करणार आहे, याला इंटिग्रेटिंग बोथ साईड दोन्ही साईडला जर आपण इंटिग्रेट केलं तर आपल्याला मिळालं इंटिग्रेशन v + 2 अपॉन v + 1 dv
राईट इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 इंटू डी एक्स. आता इंटिग्रेट करणं खूप सोपं. मी काय करतो व्ही प्लस टूला लिहिताना असं लिहितो व्ही प्लस वन डिवायडेड बाय व्ही प्लस वन डी व्ही राईट इज इक्वल्स टू 3 कॉन्स्टंट काढला डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. इझीचं काम आहे इथे. आता याला सेपरेट करतो मी. हा व्ही प्लस वन डिवाइड बाय व्ही प्लस वन वेगळा केला प्लस इंटिग्रेशन 1 अपॉन व्ही प्लस वन हा वेगळा केला. इथे पण डी व्ही इथे पण डी व्ही 3x प्लस सी. सेम टर्म आहे सेम टर्म झालं कॅन्सल. इथे राहिलं 1 सो इंटिग्रेशन 1 डी व्ही. याचं इंटिग्रेशन ऑलरेडी माहिती आहे आपल्याला लॉग ऑफ व्ही प्लस वन इक्वल्स टू 3x प्लस सी राईट. वनचं इंटिग्रेशन असते व्ही प्लस लॉग ऑफ व्ही प्लस वन इक्वल्स टू 3x प्लस सी. सगळं इंटिग्रेशन झालं. आता आपण काय करू व्हॅल्यू इथे रिसबस्टिट्यूट करायची. रिसबस्टिट्यूट जर व्हॅल्यू केली आपण तर व्हीची व्हॅल्यू किती होती 2x प्लस 3y प्लस लॉग ऑफ 2x प्लस 3y आणखी प्लस 1 इज इक्वल्स टू 3x प्लस सी राईट. याला राईट साईडला पाठवून द्या. जर आपल्याला लिहायचं असेल काय तर याला जर राईट साईडला पाठवला आपण तर लॉग ऑफ मॉड ऑफ 2x प्लस 3y प्लस 1 इज इक्वल्स टू हा राईटला ऑलरेडी 3x आहे 2 इकडे आलं तर मायनस 2x झाला मायनस 3y झाला आणि प्लस सी तर आहेच. ओके 3x मधून 2x गेला तर एकच x राहिला आणि हा मायनस 3y प्लस सी. काही प्रॉब्लेम नाही. हे कशाचं व्हॅल्यू आहे लॉग ऑफ 2x प्लस 3y प्लस 1. हे आपलं सोल्युशन राहू शकते. पण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय दिसणार ही अँटीलॉग घेतला आपण. अँटीलॉग घेतलं तर हा ईचा पॉवर होणार. सो 2x प्लस 3y प्लस 1 हा झाला ईचा पॉवर x मायनस 3y. इथे प्लस असल्यामुळे ई टू दी पॉवर मी सी लिहू शकतो आणि ई टू दी पॉवर सी आणखी एक नवीन कॉन्स्टंट बनेल C1. सो देअरफॉर वी कॅन राईट ॲज 2x प्लस 3y प्लस 1 इज इक्वल्स टू ई टू दी पॉवर x मायनस 3y C1. हे आपलं फायनल सोल्युशन. तुम्ही इथे पण थांबू शकता लिहिले तर इथे पण थांबू शकता इथे पण थांबू शकता. ऑल आर द करेक्ट आन्सर. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. होईल तेवढं आता मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट क्वेश्चनसोबत. टिल देन टेक केअर बाय बाय.